अपरूपे म्हणजे काय? एकाच मूलद्रव्याने तयार केलेले वेगवेगळे संयुगे एकाच अवस्थेत मूलद्रव्याच्या भिन्न भौतिक रूपांना अलोट्रोप म्हणतात. भिन्न अणुक्रमांक असलेले समस्थानिके मूलद्रव्यांचे परिवर्तनीय रचनेची मिश्रणे. बरोबर उत्तर आहे बी. एकाच अवस्थेत मूलद्रव्याच्या भिन्न भौतिक रूपांना अलोट्रोप म्हणतात. अपरूपे म्हणजे एकाच मूलद्रव्याची भिन्न संरचनात्मक रूपे जी एकाच भौतिक अवस्थेत असतात. त्यांची अणुरचना व गुणधर्म वेगवेगळे असतात. ऑक्सिजनचे अपरूपे. ऑक्सिजन दोन भिन्न रूपांत आढळतो. O2 म्हणजे द्विअणू ऑक्सिजन आणि O3 म्हणजे ओझोन. O2 हा श्वसनासाठी आवश्यक असून जीवनाचा आधार आहे, तर O3 वातावरणातील ओझोन थरात आढळतो आणि सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांना शोषून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करतो. कार्बनचे अपरूपे. कार्बन हा सर्वात जास्त अपरूपे दाखवणारा मूलद्रव्य आहे. ग्रॅफाइटमध्ये कार्बन अणू थरांमध्ये रचलेले असतात आणि तो विद्युत प्रवाहाचा चांगला चालक असतो. हिरा हा त्रिमितीय जाळी रचनेमुळे सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. फुलरीनमध्ये कार्बन अणू गोलाकार पिंजऱ्यासारखे रचलेले असतात, तर ग्राफीन हा एकच थर असून अत्यंत मजबूत आणि इलेक्ट्रिक कंडक्टर आहे. फॉस्फरसचे अपरूपे. फॉस्फरस पांढरा, लाल आणि काळा या तीन प्रमुख रूपांत आढळतो. पांढरा फॉस्फरस अत्यंत प्रक्रियाशील असून प्रकाशात चमकतो. लाल फॉस्फरस स्थिर असून मॅचस्टिकमध्ये वापरला जातो. काळा फॉस्फरस थरयुक्त रचना दाखवतो आणि तो सर्वात स्थिर प्रकार मानला जातो. सल्फरचे अपरूपे. सल्फर दोन प्रमुख रूपांत आढळतो, रॉम्बिक आणि मोनोक्लिनिक. रॉम्बिक सल्फर 96 डिग्री सेल्सिअस खाली स्थिर असतो, तर मोनोक्लिनिक सल्फर 96 डिग्री सेल्सिअस वर स्थिर राहतो. दोन्ही रूपं एकाच मूलद्रव्याची असून त्यांची स्फटिक रचना वेगळी असते.